यंत्रणांनी इतक्या दिवसात काहीही केलं नाही, रोहित पवारांनी हा दावा केलेला आहे। काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक दावे सुद्धा दाखवले केले आणि पुरावे सुद्धा दाखवले। एक प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातासंदर्भामध्ये। नेमकं काय घडलं होतं, काय म्हणाले होते रोहित पवार? आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत। बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही आणि असंच जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं। हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात। त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील। दरम्यान विमान दुरुस्ती करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रफुल्ल पटेलांची मालकी आहे। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांबाबत संशयास्पद विधान केलेलं आहे। पाहत रोहित पवार काय म्हणाले? आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काही प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल। या देशामध्ये 2च एमआरओ आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे। दरम्यान व्हीएसआर कंपनीच्या कारभारावरती रोहित पवारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। व्हीएसआर कंपनीचा परवाना रद्द का केला नाही, कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही, असं सुद्धा त्यांनी दावा केलेला होता, प्रश्न विचारला होता आणि त्या मालकावरती गुन्हा दाखल करा असं सुद्धा रोहित पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं। आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू। तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता। ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान। आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या आयएलएस सिस्टम नाहीये, आणि आयएलएस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय। तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, आयएलएस सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त आयएलएस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी व्हीएसआरचा एक होल्ड आहे डीजीसीएवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। विमानाचे अजून पाऊस होता, हे होतं, मग आयएलएस सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते, मग आमच्या व्हीएसआर या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठं ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल। ह्यांना पुढे कुठे जायचं होतं? अजित काकांना घेऊन हे कुठे जाणार होते? बारामतीला जाणार होते, आणि बारामतीवरनं हे कुठे जाणार होते? शमशाबाद ते पटना, तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं। म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं। आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही, म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं, असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल। दरम्यान ऐनवेळी वैमानिक का बदलले गेले, रोहित पवारांनी उपस्थित केलेला हा सवाल आता सध्या चर्चेचा विषय ठरतोय। वैमानिक सुमित कपूर बेशिस्त होते, रोहित पवारांनी थेट आरोप केला। एका बड्या नेत्यानं सुमितची तक्रार सुद्धा केली होती, असं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं। 7 वाजता ते पोहोचले असतील, दादा जर 8 ला पोहोचले असतील तर 1 तासाचा वेळ आहे, त्यात त्यांनी विमानं चेक केली आहेत का, विमानात काय वेगळं ठेवलंय का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी निघतात, आणि हे सर्व गोष्टी आता बघण्याची जरूरत आहे असं आमचं मत आहे। आणि कोणतरी असं म्हणलं होतं की कपूर हे हाँगकाँगवरनं आले होते, मग ते खरंच आले होते का इंटरनॅशनल फ्लाईटवरनं, हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे। कारण इंटरनॅशनल फ्लाईटवरनं जर एक व्यक्ती ज्याला दारू प्यायची खूप सवय असं ऐकलं होतं आणि पुढेही काही पुरावे त्याच्यामध्ये आहे, मग इंटरनॅशनल फ्लाईटवर दारू दिली जाते, मग तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे। दरम्यान अजितदादांनी अचानकपणे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं का थांबवलं, रोहित पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेतून हा सवाल उपस्थित केला। पाहूया। पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे, आता हे जे काय झालं ते झालं, ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी
की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमच्या नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले